मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 63. हो गुम हो जाना रे, डूब जाना रे, मुझको डूब जाना रे. खळखळ पाणी अन अवखळ आर्या. अजून पुढे असं म्हणत धबधब्याच्या मध्यापर्यंत खेचून नेलेच डॅडला. आणि आता डॅड जियाकडे गेलेत हे पाहून विशाल दादाकडे हट्ट, जवळच्या मोठ्या खडकावर जाण्याचा. नाही, तुझे बाबा येऊ देत मग जाऊ. सारंगच्या टीम मधील विशाल दादा तिला समजावत होता. अरे दादा चल ना, हे बघ इथे पाय ठेवायचा, मग तिथे आणि मग तिथे. एक एक खडक दाखवत ती विशाल दादाला मार्ग सांगत होती. त्याच गावात वाढलेल्या या धबधब्यावर वर्षानुवर्षे खेळलेल्या, खडकांचा कोपरान कोपरा पाठ असलेल्या दादाला मार्गदर्शन करणारी महान आर्या हळूच डोळ्यांच्या कोपऱ्यातून डॅडकडे आणि एक कटाक्ष मम्माकडेही. मम्माचं लक्ष आहे का? काय करेल ती जर मी हळूच उडी मारून त्या दगडावर गेले तर? ओरडेल का? नाही, घाई करू नको, विशाल दादाचे जरा जरबेतच सांगणे. क्षणभर वळून पाहणाऱ्या डॅड अन आर्याची नजरानजर. आयो नो, मान डोलवलेली नकारात डॅडने. तरीही डोक्यातील खुडबुड विचार गप्प बसू देईना. दादा तू फक्त मला घट्ट धर, ओके? हात सोडू नको. आर्या असे का सांगत आहे हे विशाल दादालाही समजेना. उचापती आर्याने हळूच पाय लांबवत जवळच्या खडकावर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि काही कळायच्या आधीच आर्याचा पाय खडकावरून घसरला. विशालचे प्रसंगावधान हात धरूनच खेचले मागे. पाण्याला स्पर्शही न होता उचलली गेली अलगद, पण कानी पडली ती मम्माची किंकाळी. पाण्याकडे धावत आलेली मम्मा पाहून बिचकतच विशाल दादा पाठी लपलेली आर्या. अगं अशी काय तू, नको म्हणालो ना. विशालही रागावलाच. सारच स्तब्ध क्षणभर अन सुरू आर्या आर्याचा गजर. लागलं नाही ना? ठीक हो ना? ऐकत जा ग. ऐसा मत करो बेटा. मिलिंद मामा, गौरव फुफा, मधुरा मामी आणि रिधिमा बुवा एकाच वेळी सर्व दिशेने काळजी आली तिच्या कानावर. आयू, आय टोल्ड यू, नो मिस्चिफ. दोन दगडांवरून उडी मारून घेत क्षणातच परतलेला डॅड. नाराज नजर, अंजियाने कपाळावर मारलेला हात. ही आता ओरडा खाणार आहे. मी म्हणाले नको तरी ऐकत नाही. सॉरी डॅड, पण भीत भीतच डॅडच्या आडूनच हळूच मम्माकडे पाहत तिच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. आर्या! किंकाळी नंतर हँग झालेली मम्मा. वो बॉम्ब फुटना अभी बाकी था. आर्या, सॉरी काय म्हणतेस? कसबस ओरडली ती. हृदयाच्या चुकलेल्या अनेक ठोक्यांनी श्वास वरखाली झालाच होता. अहो, तिला आत्ताच्या आत्ता बाहेर घेऊन या. बस झालं पाण्यात खेळणं. थरथरत्या हातात ओढणीला गच्च धरलेलं. इथे माझं हृदय बंद पडायची वेळ आली. हिला काय? मम्मा! अति केविलवाणी हाक. नौटंकी बहादर. अरे ये क्या हो रहा है? मेरा प्लान ये नहीं था. सोचा था क्या क्या हो गया? आधे मध्ये हिंदीत विचार करणे. जिया आणि डॅड की संगत का असर. मम्मा मला नाही लागलं, आय एम ओके. हातपाय नाचवून दाखवले मम्माला, पण डॅडही पुरता घाबरलेला. अब शायद मेघा मुझे डांटने वाली है. आर्या का हाथ छोड़कर गलती की मैंने. आर्या, तू माझं ऐकणार आहेस की नाही? भीती कमी होत आवाज चढलाच मेघाचा. राजीव अन आर्यावर स्थिरावलेली तिची रागीट नजर. दोघेही डॅड डॉटर सेम हट्टी. नका जाऊ जास्त पुढे, सांगितलं तरीही ऐकायचं नाहीच. बायकोचं कशाला ऐकायचं? आणि आर्याचा उनाडपणा वाढतोच त्यांच्यासोबत.
पाण्यात भिजत सर्वच जण एकमेकांकडे पाहत चिंतेत. मेघा चिडली आहे. अब आगे होगा क्या? हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतील रम्य वातावरण तंग. मम्मा प्लीज खेळू दे ना पाण्यात, आर्याने रडका सूर छेडला. मेघा शी इज ओके, मी आहे, आर्याच्या केसांवरून हात फिरवत त्यानेही हळूच सांगितलं. बायकोचा जळजळीत कटाक्ष सहन करतच. ती तुमचं कुठे ऐकते का? तुम्ही इकडे या आणि मला तिकडे न्या, मीच 2 रट्टे तिच्या पाठीत घालते. मेघाच्या अजब निर्णयावर 3 जणांचे डोळे मोठेच्या मोठे. मीरा प्लॅन सक्सेसफुल, आर्याच्या मनात उड्या. मम्मा खरंच तू आणि पाण्यात? आर्या वॉज राईट. जिया ही ताडकन उभी राहिलीच. मेघा क्या ये कोई ख्वाब तो नहीं? गुस्से में मत परिवर्तन. तो स्तब्धच जागी. आपण ऐकलं ते बरोबर ना? अहो ऐकलत ना? तिची खणखणीत हाक त्याला भानावर आणणारी. आणि बायकोची ही हाक म्हणजे साधी सुधी नसते, ती वॉर्निंग असते हे त्याला ठाऊक होतेच. या हाकेकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. ही हाक आली की प्रत्येक अहोंनी हातातले काम टाकून बायको काय म्हणते आहे याकडे लक्ष द्यायचेच असते. शास्त्र असतं ते. येस येस आ रहा हूं. गडबडीतच खडकांवरून उड्या घेत निघाला मेघाकडे. वाटेत उभ्या सारंगला जियाला आर्यापर्यंत नेण्यास सांगून काठाकडे निघाला. पायांना आनंदाचा वेग. मेघा चक्क वॉटरफॉल मध्ये यायला राजी झाली. भगवान तेरा शुक्रिया. पण इथे या नाट्याला घडवून आणणारा छोटा सूत्रधार होता आर्या द ग्रेट. बघितलं, आय टोल्ड यू, मम्मा मला धपाटा द्यायला येणारच. जवळ असलेल्या जियाच्या हातावर टाळी देतच आनंद. आणि दोघींना आठवलं काहीतरी. ब्रेकफास्ट वेळचं प्लॅनिंग. मम्माला पाण्यात आणायला हवं गो. आंबोळीचा घास तोंडात कोंबतच बोलण्याचीही घाई. नाही आयू, मम्मा घाबरते पाण्याला, ती नाही येणार. जियाचं ठाम मत पाण्याचा घोट घेत. चटणी भलतीच तिखट लागली की डोळ्यातूनही पाणी. अरे तेच तर चॅलेंज आहे, आणूया मम्माला पाण्यात. टेबलवर मूठ आपटलीच. अरे पण कसं? जियाच्या आकसलेल्या भुवयांवर आर्याचा बराच वेळ डोके खाजवत विचार मंथन. अन युरेका, मम्माला पाण्यापर्यंत आणण्याचा मार्ग पाण्यातूनच. धडपडून अन तडक ती आयडिया जियाला सांगण्यात आली. नो, तू खरंच पडलीस तर लागेल ना, असं नको करू. जिया ही घाबरली आर्याच्या प्लॅनवर. अरे यार, मी काही धबधब्यात उडी मारणार नाहीये, मला माझी काळजी आहे. इट्स जस्ट अ नाटक. डोळे मिचकावतच तू माझी सपोर्टर आहेस हे सांगितलंच. यार ही काय बहीण आहे, काय करू मी? डॅडला सांगू? येस. आणि मग आर्या जवळ नाही असे पाहून जियाने सगळं डॅडच्या कानापर्यंत पोहोचवलं. शेताकडे येताना डॅडने आर्याला रीतसर गोड बोलून समजावलं. सॉरी डॅड, मी काय नाही करणार. हे निरागसपणे कबूल करूनही आर्या ती आर्याच. उत्तम नाटक रंगवून आता मम्माच्या फटक्यांची वाट बघत निवांत खडकावर बसलेली, जियावर पाणी उडवत. चलिये मम्मा. तो समोर येऊन ठाकला आणि तिच्या चेहऱ्यावर फेर विचाराचे वारे. आपण जास्तच घाईत निर्णय घेतला का? फटका देण्यासाठी तिथे जाण्याची काय गरज? फटका नंतरही देता येईल. मम्मा येते ना तू? आर्याची ही हसरी आरोळी. मम्माला चॅलेंज पुन्हा एकदा. येते, चांगला जोरदार फटका खाणार आहेस. डाव्या खांद्यावरच्या ओढणीला उजवीकडे गाठ बांधतच सोपवला हात त्याच्या हातात. आणि त्याच्या मनातला आनंद धबधब्यासारखाच ओसंडून वाहू लागला. मधुरा आणि रिधिमानेही मिश्किल हसत ओहो चिडवून घेतलंच. सांभाळून, हात सोडू नका माझा. कापरा आवाज. पाण्यातील पहिल्या दगडावर पाऊल ठेवतानाच नजर केविलवाणी त्याच्याकडे. नहीं जान, ता उम्र हाथ थामे रखने का वादा किया है हमने.
हात घट्ट धरतच तिचा डगमगणारा तोल सावरत होता. पुरे तुमची शायरी, म्हणे वादा किया है. बायकोने एक गोष्ट सांगितलेली, ऐकलीत का? नाक मुरडलं अन मानेलाही झटका. सॉरी जान, मला नाही वाटलं ती असं काही करेल. कळवळूनच बोलला. चूक मान्य, डोळ्यात दिसलं तिला. जाऊ दे हो, तुमची काही चूक नाही. ती आहेच उचापती, नाहीच ऐकत कुणाचं. राग आला तसा पाण्यात वाहूनही गेलाच. त्याचा हात घट्ट धरतच खडकांचा हा रस्ता पार करण्याची मजा. धीरे, आराम से, घाई नाही. पावला गणिक त्याच्या सूचना. ये मम्मा आली तू. फटका देण्यासाठी जवळ आलेल्या मम्माला पाहून आर्या आनंदी खडकाला टेकून उभी राहून टाळ्या वाजवत होती. आणि ज्या कामासाठी आले तेही पूर्ण करणार आहे. मम्मीजींचा कडा मनगटावरून मागे सरकवत हात उचलतच होती की जाऊ दे ना मम्मा, पुन्हा एकदा सॉरी. मध्ये पडून छोट्या बहिणीला वाचवणारी जिओडी आणि नावाला कान पकडणारी आर्या. मम्मा काही धपाटा देणार नाही माहित होतं. हो, आता तू पाठीशी घाल तिला. दोघींचे गाल ओढले. तो मात्र खुश. प्रिन्सेस सोबत आता जानही धबधब्यात. वाऱ्याचा वेग, पाण्याच्या धारेची बदललेली दिशा, अंगावर अचानक पाणी. भिजले सोबत चौघेही. देवा, थंडगार पाण्याने शहारून त्याच्या दंडावरची पकड अजूनच घट्ट. दूर व्हावे पाण्यापासून म्हणून पाऊल मागे टाकले तर तोल गेलाच. डॅड, नीट पकड मम्माला, ती पडेल ना. जियाचे वळून बघतच ओरडणे, पण तोवर कमरेत विळखा देत जानला जवळ ओढून घेतलंच. गार पाणी, जाणारा तोल आणि त्याच्या हातांचा विळखा. शहारणं, घाबरणं अन बावरणं सगळंच सोबत. अहो, आवाजही थरथरलाच. जियाने बोला है, मैं नहीं छोडूंगा. ओठ दुमडत मिश्किल हसू. दुष्ट. दोन्ही दंडांना घट्ट धरत गोड हसली. सारंग अन विशाल दादाच्या मदतीने खालच्या मोठ्या खडकावर बसलेल्या आर्या, जिया आणि काव्या. पाणी उडवण्याचा अन उडवून घेण्याचा आनंद. कबीरचं भिजून झालं. तो हळूहळू चालत काठाशी जाऊन बसला. अर्जुन होता जिया आर्याच्या जवळच्याच खडकावर. मुख्य धारेखाली बागडणारे गौरव, रिधिमा अन काहीच अंतरावर मधुरा आणि मिलिंद. पण भोवताचा विसर पडलेले, नजरेत हरवलेले हे दोघे, मेघा अन राजीव. धबधब्याखाली भिजायचे स्वप्न नकळतच पूर्ण.